खेड शहराची वाटचाल कचऱ्याच्या शहराकडे, भाजप नेते वैभव खेडेकर यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त. खेड शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील वडारवाडी येथील रस्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले होते. या कचऱ्याकडे संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे लक्ष नसल्याचे अधोरेखित झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य झाल्याने वैभव खेडेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. वैभव खेडेकर यांच्या नगराध्यक्ष कारकिर्दीमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्या खेडला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाला होता. आज या शहराची वाटचाल पुन्हा कचऱ्याच्या साम्राज्याकडे जाताना पाहून खेडेकर यांनी खंत व्यक्त केली आहे. दरम्यान वैभव खेडेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना फोन करून त्वरित साफसफाई करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर येथे वॉर्ड क्रमांक 6 आणि 5 या दोन्हींच्या मध्यावरती आहे. खेड आपलं विकासाकडे वाटचाल करतंय असं दिसतंय, परंतु स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खेड आपलं पूर्णपणे पाठीमागे चालत चाललं असं एकंदरीत परिस्थिती आहे. कालच मी आपल्याला गटाराची अवस्था दाखवली. आज आपण कचरा बघत असाल, गेले 8 दिवस उचललेलं नाही आहे. मुकादमाने फोन केला, म्हणतात की रोज गाडी येते, परंतु रोज गाडी आली असती तर हा कचरा ह्या ठिकाणी दिसला नसता. आमच्या इथल्या सगळ्या माय भगिनींसाठी हा जो सार्वजनिक शौचालय या ठिकाणी जी अवस्था आपण बघितली असाल काय परिस्थिती आहे. तर अशी जर का अवस्था असेल तर मला वाटतं खेळ आपण प्रगतीकडे नाही तर आपण पाठीमागे चाललो आहोत, अधोगतीकडे चाललो आहोत असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे जे कोणी सभापती असतील, जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी याची दखल घ्यावी. आपण स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळवला होता. आज ही दयनीय अवस्था पाहून मन दुःख होतं. मी एक सजग नागरिक आहे, यामध्ये कुठलंही राजकारण नाही, परंतु हा सगळा भाग स्वच्छ व्हावा आणि पूर्ववत व्हावा अशी माझी इच्छा आहे. तरी संबंधितांनी याची दखल घ्यावी एवढी विनंती आहे.